आज आमच्या या छोट्या गोड बाहुलीचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज छान छान अशी तयार झाली आहे आणि आज खूप काही तुम्हाला सांगण्यासारखं आहे. हा मी लेट पोस्ट करते व्लॉग, पण नक्की पूर्ण बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. शर्वीचा आज 6वा वाढदिवस आहे, त्यामुळे सगळी तयारी चालली आहे. बड्डे पार्टीसाठी आज जो काही सगळा स्वयंपाक आहे तो घरीच मी बनवणार आहे आणि फक्त आजचा बेत काय आहे तर वाटाणे भात करणार आहे. त्याच्यासाठी इथे मी कांदा छान तेलात परतून घेते. इकडे घरचा मसाला काढून ठेवलेला आहे. हा 3 किलो तांदूळ आहे आणि वाटाणे सुद्धा घेतलेले आहेत 1.5 किलो, जो की फ्रोझन मटार आहे. तर ही सगळी तयारी मी आधी करून ठेवलेली आहे. गुलाबजामसुद्धा मी सकाळी बनवलेले आहेत आणि आता छान तेलामध्ये कांदा परतलाय, टोमॅटो परतलाय, गरम मसाले, खडे मसाले, त्यानंतर शेंगदाणे, दही, थोडंसं वाटण असं सगळं टाकून हा गरम पाणी ओतलेलं आहे आणि ह्या पाण्याला आता आपण चांगली उकळी घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत. गुलाबजाम करून झालेले आहेत. भाताची इकडे तयारी चाललेली आहे आणि वांगे बटाट्याची लपथपीत अशी भाजी अशी करायची आहे. ह्या दोनही गोष्टी आहेत त्या अगदी कमी तिखट करायच्यात, कारण सगळी लहान मुलं खाणार आहेत. नाही लाडाला घेऊ नको, 2च पेप्सी खायचे तुला. दाखव ना मला दाखव. सगळं साहित्य त्याच्यात टाकलेलं आहे आणि पाण्याला आता छान उकळी आलेली आहे आणि आता मी हा धुतलेला तांदूळ त्याच्यामध्ये ओतणार आहे. हा तांदूळ आणि ह्या पाण्यामध्ये ऑलरेडी सगळा मसाला, वाटाणा सगळं गेलेलं आहे. पाणी उकळून घेतलं ना की काय होतं, तुमचा जो तांदूळ आहे तो पटकन शिजला जातो आणि शीत अगदी मोकळं मोकळं होतं. का तर ऑलरेडी पाणी गरम असतं. तुम्ही जर गार पाण्यामध्ये तांदूळ टाकला तर त्याला पाण्याला उकळी यायला, पाणी गरम व्हायला वेळ लागतो. त्यामुळे काय होतं, तांदूळ शिजायला पण वेळ लागतो आणि मग तांदूळ भिजट होतो. तसा होऊ नये म्हणून शक्यतो कुठल्याही भातासाठी आधी पाणी गरम करून घ्यावं. तुम्ही सेपरेट वरनं पाणी ओतताय त्यावेळेस सुद्धा गरम करून घेऊ शकता, किंवा मी काय करते, सगळं साहित्य तेलात फ्राय करून घेते. जसं टोमॅटो, कांदा, गरम मसाला, त्यानंतर तिखट, हळद हे सगळं टाकून घ्यायचं, आले लसूण पेस्ट आणि मग वाटाणा हे सगळं फ्राय करायचं आणि मग पाणी मोजून घालायचं. जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट. जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी टाकतो. तर हा मी मोजून घेतला होता, एक पातेला भरून, म्हणजे जवळजवळ 2.5 किलोच्या आसपास तांदूळ आहे. तर त्या अंदाजाने मी याच्यात पाणी टाकून घेतलं होतं. वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ओवाळून झालं, बर्थडे झाला, केक कटिंग झालं, त्यानंतर मस्त मस्त सगळी छोटी छोटी मुलं जेवायला बसली आणि सगळ्यांची जेवणं होत आली की मग मोठ्यांची पंगत बसली. ही महाराणी सगळ्यांना इथे येऊन वाढत होती आणि वाढता वाढता कपड्याने पाणी सांडून गेली. आज शर्वीचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज बघा गुलाबजाम केले होते, सुंदर असे संपत आलेले.
इथे भात बनवला होता आणि इथे भाजी बनवली होती. इथे तिचं गिफ्ट खोलायचा प्रोग्राम चालू होता बघा. सगळे गिफ्ट पाहून इतकी हॅपी होत होती. तिला खूप गिफ्ट मिळाले होते आणि ऑब्व्हियसली आमच्याकडून सुद्धा तिला खूप मस्त गिफ्ट मिळाले. काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवते. कोणी दिले बघू? कोणी दिले माऊ ते? काय नाही. नावात तू बघ कर ना, तुला येत नाही. मी हे घेते, ठीक आहे? मला वाव. हे उदयने बघू काय दिले. उदयने दिले का बघू? उदय रिॲक्शन देते. अन्वी. हे कोण आहे? कोण? हे माझं मला खोललंच होय. हो. आवडलं? स्कूलला घेऊन जा. मस्त आहे. कंपोस्ट बॉक्स आहे आणि युनिकॉर्नचा आहे गोल्डचा. हा कंपास पण आहे ना. मस्त आहे. सगळं हा, open उदय तुझे. हळू हे बघ हे निघाले टिकलीचा पाऊच आणि हो आहे. डोळे चमकतात लगेच. अब ये सब मेरा है. आता मी खोल. ठीक आहे ठीक आहे. आजीच्या बर्थडेचे सगळे तू उघडले त्याचं काय ग? हे घे. बुक दिसली अन्वीची. हे माव ते ओपन कर ना, पर्पल वालं. पर्पल खा. किती छान छान गिफ्ट आहे. वाव. हे पण एक गिफ्ट आहे. वाव. आणि ते काय ते देवांनी दादांनी दिले. हो का? मस्त आहे. हे रुचितानी दिले मम्मा. हा का? हा. एक ते छोटा, एक त्या काकूंनी दिलेलं छोटं, त्यात काय होतं ग? काय? बॉक्स आहे बघ. हा, ह्याच्यात. हा, बघ ग, बघ ग, ते- शेरी. नाही मी बोललं वाटतं ते छोटं वालं. हाय बघ. मी हे घेऊ? बँगल्स हो आहेत. बरोबर. बरोबर ना? हा. बॅग. बँगल्स आहेत का? हो का? अरे वा वा वा. वा. छान ना? नाही 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 बाळा, नाही. अन्वीने दिलंय. गुड गुड गुड. मज्जाच मज्जा आहे आता. हे कोणी दिलंय? टिकलीचं पॅकेट पण आहे तिथे. हाय बोले. आता सगळं पिशवीत भरून ना, तुझी पिशवीत भरून ठेव. चला बाय करा. चला शरू, चला चला चला. शर्वीला घ्यायची होती सायकल, त्यामुळे आम्ही गेलेलो सायकलच्या दुकानामध्ये आणि फायनली तिच्या आवडीची सायकल तिला मिळाली आणि मग आम्ही सायकल बुक करून घरी आलो. आता संध्याकाळी आणायला जायची आहे सायकल आणि तिला छान असं गिफ्ट आमच्याकडून दिलेलं आहे. सो ती खूप खूप हॅपी आहे. सायकल तुम्हाला कशी वाटली, तिचं गिफ्ट तुम्हाला कशी वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.